नमस्कार. मी दाकृ सोमण पंचांगकर्ता खगोल अभ्यासक. आता गणपती उत्सवासंबंधी काही गैरसमज आहेत, त्याविषयी आपण चर्चा करूया. गणपतीची षोडशोपचारपणे पूजा करावी असं सांगितलेलं आहे. षोडशोपचार म्हणजे 16 उपचारांनी केलेली पूजा, त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात. आता हे 16 उपचार कोणते? तर आपल्याला माहिती आहे आसनं वगैरे, आचमनं वगैरे हे आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पाहुणा घरी आल्यानंतर त्याचं आपण स्वागत करतो, त्याला बसायला आसन देतो, त्याला पाणी देतो, भोजन देतो. तसंच काही आहे. गणपती हा पाहुणा आपल्या घरी आलेला असतो, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्याचं स्वागत करतो, त्याचं पूजन करतो आपण. पण इथे बघा, शास्त्रामध्ये किती वैज्ञानिक दृष्टिकोनाने सांगितलं आहे की मातीची मूर्ती आणायची आणि प्राणप्रतिष्ठा करून तिच्यामध्ये जीव आणायचा, जीवात्मा आणायचा, तो आत्मा म्हणजे देवत्व त्याच्यामध्ये आणायचं मूर्तीमध्ये मातीच्या, आणि मग पूजन करायचं, उत्सव करायचा. आणि मग विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा करायची आणि देवत्व जे मूर्तीमध्ये मातीच्या आपण घेतलेलं असतं ते काढायचं आणि मग त्याची मूर्तीची विसर्जन करायचं. लक्षात ठेवा, आपण गणपतीचं विसर्जन करीत नाही. देवाचं कसं विसर्जन करणार? तर आपण विसर्जन करतो ते गणेश मूर्तीचं करतो आणि ते सुद्धा देवत्व काढून घेऊन मग विसर्जन करीत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो गैरसमज हा आहे, समजा 16 उपचार नसतील तर पंचोपचार म्हणजे 5 उपचारांनी पूजन करा, मनोभावे करा. गैरसमज पहिला हा आहे, एखादी गोष्ट नसेल अडून ठेवू नका. आनंदानं, समाधानानं, श्रद्धेनं पूजन करा. निर्भयपणे पूजा करा, निर्भयपणे, घाबरू नका. एखादा उपचार नाही तर आपल्या शास्त्रातच सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट नसेल पूजनासाठी तर अक्षता वाहा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. अक्षता वाहिल्या की ती वस्तू गणपतीला आपण अर्पण केली असं होतं. तेव्हा पहिला गैरसमज, 16 उपचार नसतील तर जे काही साधन असेल त्यांनी आपण गणेश मूर्तीचं पूजन करायचं. अगोदर प्राणप्रतिष्ठा करून देवत्व आणायचं आणि नंतर पूजन करायचं. पूजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जर फुलं किंवा वनस्पती जी आपण पत्री म्हणतो ती ओली असेल तर ती व्हायची नाहीत, तर ती सुकून व्हायची. कारण आपल्याला माहिती आहे गणेश मूर्ती ही मातीची असते आणि ती ओली फुलं किंवा पानं आपण जर वाहिली तर भंग पडू शकते, मूर्ती भंगू शकते, कारण ती मूर्ती मातीची असते. आणि समजा असं चुकून झालं तरी घाबरायचं नाही. गणेश मूर्तीला जर तडा गेला, जर काही इजा झाली तर घाबरायचं नाही. आपण प्रार्थना करायची आणि गणपतीच्या मूर्तीचं सरळ विसर्जन करायचं, निर्भयपणे. लक्षात ठेवा, गणपती हा कडक नसतो, गणपती हा सौम्य असतो. दुसरी एक भीती आपल्याला दाखवली जाते की उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो. मित्रांनो, गणपती कडक कधीही नसतो. देव आहे तो सौम्यच असतो, तो दयाळू असतो, तो क्षमाशील असतो, क्षमा करणारा असतो, कडक नसतो. उजव्या सोंडेचा गणपती आपण डाव्या सोंडेच्या गणपतीचं पूजन का करतो? तर लक्षात ठेवा, मूर्ती बघा तुम्ही, मूर्तीचे सोंड डावीकडे का असते? तर डाव्या हातामध्ये मोदक असतो, लाडू असतो आणि उजवा हात आशीर्वाद देतो. म्हणून गणपतीची मूर्तीची सोंड डावीकडे असते. थोडं उजवीकडे केली तरी आपला तो प्रश्न नव्हे, गणपतीचा प्रश्न आहे. गणपती हा प्रसन्न आहे आणि तो इतकी सुंदर मूर्ती दिसते, त्याची मनोभावे प्रार्थना करा. तेव्हा गैरसमज टाळायला पाहिजे. शास्त्रात कुठेही असं लिहिलेलं नाही की उजव्या सोंडीचा गणपती कडक असतो, त्याला कडक सोहळं लागतं, त्याला प्रसाद सुद्धा, नैवेद्य सुद्धा कडक लागतो, असं कुठेही लिहिलेलं नाही. एक मनातील शंका तुमची दूर झाली असेल. दुसरी शंका की पूर्वी गावी आणत होतो आम्ही गणपती, आता मुंबईत आलो, दुसऱ्या शहरात आलो तर इथे आणला तरी चालेल का? मित्रांनो, हरकत नाही. जिथे आपण राहतो त्या घरामध्ये गणेश मूर्ती आणायची, उत्सव साजरा करायचा. त्यामुळे स्थळ जिथे आपण असू तिथे गणेश देवाला मूर्ती आणायची आणि पूजन करायची.
श्रद्धेनं, भक्तीनं? ओके, हा प्रश्नसुद्धा आला, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणखी एक प्रश्न असतो की पूर्वी आम्ही 5 दिवस गणपती ठेवत होतो, आता यावेळी अडचणी आहेत, तर 1.5 दिवस आणला तरी चालेल का? हरकत नाही. असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाही की 5 दिवस गणेश मूर्ती ठेवा, पूजन करा आणि मग विसर्जन करा, किंवा 7च दिवस ठेवा किंवा 10 दिवस ठेवा, असं कुठेही लिहिलेलं नाही. ही प्रत्येकाच्या परंपरा आहेत. 5 दिवसाचे 1.5 दिवस केले तरी चालतील. फक्त तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना कळवा, कारण त्यांना जर दर्शनाला यायचं झालं तर त्यांची गैरसोय व्हायला नको, म्हणून त्यांना अगोदर कळवा की आम्ही यावर्षी 1.5 दिवस ठेवत आहोत. एवढंच नव्हे तर एखाद्या वर्षी आजारपण असेल, परदेशी गेला असाल, अडचण असेल, एखाद्या वर्षी गणेश मूर्ती आणली नाही तरी चालेल, खंड पडला तरी चालेल, शक्यतो पाडू नये, कारण परंपरा आहे आपल्या घराण्याची, त्याप्रमाणे दरवर्षी आणायला पाहिजे. परंतु एखाद्या वर्षी अडचण आहे तर नाही आणला तरी चालेल, शास्त्रात तशी सूट दिलेली आहे. फक्त आप्तेष्ट मित्रांना कळवायचं की यावर्षी अमुक अमुक अडचणीमुळे आम्ही गणपतीची मूर्ती आणू शकत नाही हो, उत्सव साजरा करू शकत नाही. किंवा कधी कधी सुतक असलं तर गणेश मूर्ती आणायची की नाही, उत्सव साजरा करायचा की नाही, अशी शंका मनामध्ये येते. लक्षात ठेवा, सुतक सुटल्यानंतर गणेश चतुर्थी साजरी करायची नाही. एखाद्या वर्षी खंड पडला तरी चालेल, गणेश स्थापना झाली आणि नंतर सुतक आलाय तर काय करायचं, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर अशा वेळी आपण आपल्या शेजाऱ्याकरवी किंवा गुरुजींकरवी आपण उत्तर पूजा करायची आणि गणेश मूर्तीचं विसर्जन करायचं. चिंता करायची नाही, गणपती हा सुख करता आहे. आता आणखी एक प्रश्न विचारला जातो की गणेशाची पूजा का करायची? हा साधा सोपा प्रश्न आहे. पुढची पिढी आहे ना, ही लहान मुलं ती आजीला किंवा आजोबांना विचारतात पूजा का करायची. लक्षात घ्या, या देवतेचे म्हणजे गणेशाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी गणपतीची किंवा कुठल्याही देवाची पूजा करायची असते. आता गणपतीचे गुण कोणते बघा ना, 14 विद्या, 14 विद्यांचा तो आहे, 14 विद्या त्याला येत आहेत. आपण आयुष्यात एक जरी विद्या शिकलो ना, आयुष्य सुखकारक होईल की नाही तुम्हीच सांगा. एक विद्येमध्ये प्रावीण्य मिळवलं, तो 14 विद्यांचा अधिपती आहे. आपण एक विद्या जरी मिळवली तर आपलं आयुष्य सुखी आनंदी होऊ शकतं. तो 64 कलांचा अधिपती आहे गणपती, 64 कला. आपण एक जरी कला आयुष्यात शिकलो ना, आपल्या जीवनात आपण आनंद फुलवूच, पण इतरांच्या जीवनात सुद्धा आपल्याला आनंद फुलवता येईल. एक कला यायला पाहिजे, हॉबीज पाहिजे, छंद पाहिजे. 64 कलांचा अधिपती, तो 14 विद्यांचा अधिपती, विद्या शिकायला पाहिजे. 64 कलांचा अधिपती, कला शिकायला पाहिजे. तो गणनायक आहे, गणांचा नायक आहे. लीडरशिप म्हणजे नेतृत्व गुण त्याच्या अंगी आहेत. आपल्या अंगी यायला नकोत का? आपण सुद्धा लीडर व्हायला पाहिजे. नेतृत्व गुण, कुठला माणूस काय काम करेल, कसं काम करून घ्यायचं, टीम स्पिरिट आणि नेतृत्व गुण हे गणपतीपासून आपण शिकायला पाहिजेत. गणपती हा सुखकर्ता आहे. विचार करा, तो प्रत्येकाच्या घरी येतो भक्तांच्या आणि सुख देतो. तो सुखकर्ता आहे की नाही? आपण सुद्धा आयुष्यामध्ये इतरांच्या आयुष्यात सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण हे कधी होईल? आपण त्यांना मदत केली तर होईल की नाही. म्हणून आपण सुखकर्ता व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती हा दुःख हरता आहे, दुःखांचं हरण करतो, दुःख नाहीसं करतो. आता तुम्हीच सांगा, इतरांचं दुःख नाहीसं करायचं असेल तर अडचणींच्या वेळी त्यांना मदत केली तर त्यांचं दुःख नाहीसं होईल की नाही. तर आपण सुद्धा दुःख हरता होऊ शकतो, सुख करता होऊ शकतो. आता गणपतीचं बघितलं आपण, तो निसर्गप्रेमी आहे, निसर्गावर प्रेम करणार आहे. पत्री, औषधी वनस्पती त्याला आवडतात. तुम्ही मला सांगा, आपण सुद्धा निसर्गावर प्रेम करायला पाहिजे. आपले सण उत्सव असतात ना, ते प्रदूषण करण्यासाठी नसतात,
तर आपण प्रदूषण टाळलं पाहिजे आणि निसर्गाचं संरक्षण करायला पाहिजे. त्यासाठीच हे सण उत्सव असतात. गणपती यांनी बघितलं तर राक्षसांना नष्ट केलं, दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपण सुद्धा आपल्यामध्ये जे राक्षस असतात ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्रिपू, त्यांना नियंत्रणात ठेवायला पाहिजे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात जी राक्षसी भावना असते ना, ती नष्ट करायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता मला सांगा ना, गणेश पूजा षोडशोपचारपणे आपण करतो, आरती करतो मोठ्याने, परंतु गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठीच या वर्षीपासून आपण गणेश पूजन करूया. असं प्रत्येकाने जर ठरवला की गणपतीचे गुण घ्यायचे, तुम्ही सांगा ना की आपला देश, आपला समाज, ही पृथ्वी, वसुंधरा किती सुंदर होऊ शकेल, संपन्न होऊ शकेल, आहे की नाही?